मित्रांनो, गेल्या काही दिवसात स्मार्टफोनचे व्हिडिओ करताना मला दिसतंय की 10-15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये जे फोन येत आहेत त्यामध्ये अगदीच साधे फीचर दिसत आहेत. म्हणजे बघा, काल ओप्पोने आणि परवा सॅमसंगने आपापले नवीन बजेट फोन लॉन्च केले, पण त्यात स्टोरेज व्हेरियंट मात्र 4 GB आणि 6 GB मेमरी असणार दिलेत. बरं, 4-5 वर्षांपूर्वी हेच स्टोरेज व्हेरियंट 10,000च्या रेंजमध्ये मिळत होते, पण आता 15,000 रुपयांच्या फोनमध्ये हे दिसत आहेत. बरं, जे फोन आधीच 12-13 हजार रुपयांना मिळत होते ते पण 15,000च्या खाली आता मिळत नाहीयेत. सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे टेक इन्फ्लुएन्सर्स हे सांगतायत की यावर्षी फोन महाग होतील. ते का? या सगळ्या गोष्टींचं पोस्टमार्टम आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या महागाईत ही स्वस्त फोन कसा घ्यायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, फोनच्या किमती वाढण्याचं सगळ्यात साधं, सोपं आणि एका वाक्यात सांगायचं कारण म्हणजे मेमरी चिपच्या किमती वाढल्यात. पण ते कशामुळं हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण सगळे बघतोय की जवळपास सगळ्याच कंपन्या स्वतःचे एआय प्लॅटफॉर्म, एआय चॅटबॉट वगैरे वगैरे लॉन्च करतायत. पण या कंपन्यांना हे एआय चालवण्यासाठी मोठ्या सर्व्हर्सची गरज आहे आणि हे सर्व्हर्स चालवण्यासाठी लागते प्रचंड मेमरी. या कंपन्या केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्लांट्स सुरू ठेवण्यासाठी वाटतील त्या किमतीला मेमरी चिप्स विकत घेत आहेत. त्यामुळे चिप बनवणाऱ्या कंपन्याही मोबाईल कंपन्यांना बाजूला करून एआय कंपन्यांना आपल्या चिप विकतायत. मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी, अशा वेळी कोणतीही चिप बनवणारी कंपनी आपला फायदा बघणार. आणि हेच होतंय. चिपच्या किमती त्यांनी 15 ते 20% वाढवल्यात आणि मोबाईल कंपन्यांना ते सरळ म्हणतायत की ह्या किमतीला घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर आम्हाला एआय कंपन्या आहेतच. आता फक्त मेमरी चिपच्या किमती वाढल्यामुळे फोन महागलेत का? तर तसं नाही. दुसरं कारण म्हणजे प्रोसेसर. आताचे फ्लॅगशिप फोन हे 2 नॅनोमीटरची चिपसेट असणाऱ्या प्रोसेसरवर येतात. या आधीचे प्रोसेसर हे 3 नॅनोमीटरच्या चिपसेटवर आधारित होते, जे स्वस्त होते. पण आताच्या 2 नॅनोमीटरच्या चिपची किंमत एवढी आहे की एक प्रोसेसर बनवणाऱ्या कंपनीला दुप्पट खर्च येतोय. त्यामुळे साहजिकच स्नॅपड्रॅगन आणि मीडियाटेकने त्यांचे रेट्स वाढवलेत आणि याचा फटका थेट आपल्याला बसतोय. आता तुम्ही म्हणाल की आधीच्याच 3 nm चिपसेटवर प्रोसेसर का नाही बनवत? तर गोष्ट साधी आहे. जुन्या टेक्नॉलॉजीला नेहमीच नवीन टेक रिप्लेस करत आलंय. आताचे 2 नॅनोमीटरचे प्रोसेसर्स अधिक सुपरफास्ट आहेत. ते स्मार्टफोनची बॅटरीही वाचवतात आणि मुळातच आपणच कमी परफॉर्मन्स देणारे फोन वापरणार नाही, हे तितकंच खरं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था. म्हणजे बघा की आपण कितीही मेक इन इंडिया वगैरे केलं तरी अजूनही एका स्मार्टफोनचे बरेचसे पार्ट हे भारतात बनत नाहीत. आयफोन आपल्याकडे बनतो असं आपण तोंडवर करून सांगत असलो तरी तो मेड इन इंडिया नाही, तर असेंबल्ड इन इंडिया असतो. म्हणजे कितीतरी पार्ट्स सध्या आपण बाहेरून मागवतो आणि त्यांचा इम्पोर्टसाठीचा खर्च, शिपिंग आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च हा आता वाढत चाललाय. त्यात भर म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया खाली पडत चाललाय. अशा वेळी कंपन्यांना बाहेरून पार्ट्स मागवणं आणखी महाग पडतं आणि त्याचा भुर्दंड ॲज अ ग्राहक म्हणून आपल्यावर पडतो. चौथा मुद्दा म्हणजे कंपन्यांचं धोरण. आता सगळ्याच कंपन्यांना एकतर फ्लॅगशिप किंवा फ्लॅगशिप किलर असे प्रीमियम फोन लॉन्च करण्यावर भर देत आहेत. 10,000 रुपयांच्या आतले फोन तर जवळपास बंदच झालेत. कारण कंपन्यांना आता व्हॅल्यू हवी आहे. ग्राहकांना अशा फीचर्सचं आमिष दाखवायचं ज्याची खरं तर त्यांना तशी आवश्यकता नाही. पण त्यांना असं वाटलं पाहिजे की हे फीचर्स गरजेचेच आहेत. मग फोल्डेबल फोन, एआय फीचर्स, 50 ते 200, 300 मेगापिक्सल कॅमेरे आणि गेमिंग करता येईल असे तगडे प्रोसेसर्स फोनमध्ये देऊन त्याला मस्त 40-50 हजार रुपयांमध्ये विकायचं. असं का? तर 10 ते 15 हजार रुपयांच्या फोनचं मेकिंग कॉस्ट आणि 40 ते 50 हजारांच्या फोनचं मेकिंग कॉस्ट यामध्ये फारसा फरक नसतो. पण विक्री किंमत जास्त असल्यामुळं प्रीमियम फोन विकण्यात कंपन्यांना जास्त नफा मिळतो. पण मध्यमवर्गीयांसाठी किंवा ज्यांना नॉर्मल यूजसाठी फोन हवा आहे त्यांचं काय? हा प्रश्न तसाच राहतो. मग आता आपण करायचं काय? फोन घ्यायचं बंद करायचं का? तर अजिबात नाही. काही गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे तुमची गरजही भागेल आणि बचतही होईल. सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रँडच्या मागे पडू नका. बऱ्याचदा आपण फक्त ब्रँड नेम आहे म्हणून नको असलेल्या स्पेक्ससाठी 5 ते 10 हजार रुपये जास्त देतो. तर तसं करणं टाळा. फोनचे स्पेक्स चेक करा आणि तुम्हाला जे हवं आहे तेवढंच घ्या आणि तेवढ्याचेच पैसे द्या. दुसरं म्हणजे सेलची वाट बघा. मला कधी वाटलं नव्हतं असं सांगायला लागेल, पण खरंच चांगला फोन घ्यायचा असेल तर आता सेलची वाट बघणं कंपल्सरी आहे. सध्या फ्लिपकार्टचा व्हॅलेंटाईन डे सेल सुरूच आहे. काही दिवसांनी होळीचे सेल येतील. शिवाय पुढे समर सेल, पावसाळ्यात मान्सून सेल, दिवाळी सेल वगैरे वगैरे येतच राहतील. आणि त्या सेलवेळी कोणता फोन घेणं योग्य राहील हे सांगणारे आमचे व्हिडिओही येतीलच. तिसरं म्हणजे फोनच्या जुन्या मॉडेल्सवर फोकस करा. म्हणजे अगदीच जुने नाही, पण गेल्या वर्षी आलेले फोन तुम्ही नक्कीच प्रेफर करू शकता. परफॉर्मन्समध्ये फारसा फरक जाणवणार नाही आणि डे टू डे यूजमध्ये तर अजिबातच काही वाटणार नाही. शेवटची टिप म्हणजे रिफर्बिश्ड किंवा सेकंड हँड फोनचा विचार करा. म्हणजे कमी किमतीत चांगले फीचर्स हवे असतील तर हा ऑप्शनही चांगला आहे. मात्र असे फोन घेताना ट्रस्टवर्दी वेबसाईट किंवा दुकानातूनच घ्या. तर मित्रांनो, हा होता स्मार्टफोनच्या महागाईचा कच्चा चिठ्ठा. एआयमुळे नोकऱ्या जातात वगैरे धोके तर होतेच, पण आता याच एआयमुळे आपले फोनही महाग झालेले आहेत आणि आता भविष्यात ते आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
तुम्हाला काय वाटतं, चांगला स्मार्टफोन घेण्याची ही योग्य वेळ आहे की पुढील वर्षीपर्यंत किमती कमी होतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक संबंधी अशाच व्हिडिओसाठी टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.